हा बोला भाऊ, आता कुठून करायची वर्गणीची सुरुवात? अरे भाई त्याच्याकडून करू ना सुरुवात. अरे त्याच्याकडनं कुठे करतोय यार, त्याला तो किती वर्गणी देणार तुला पण माहिती नाही, मला पण माहिती आहे. सोड ना, त्याला नंतर बघू, आपण पुढे जाऊया. नाही रे भाई, देईल तो वर्गणी. भाऊ चांगल्या पगाराची नोकरी आहे त्याला, आणि हल्लीच मी बघितलं इंस्टाग्रामला त्याने गर्लफ्रेंडला मोबाईल गिफ्ट केलाय. देईल तो वर्गणी, मी बोलवतो त्याला. प्रभात आया भाई, बोलो ना भाई. अरे भाई हो, गणेश उत्सव का वर्गणी? हाँ देता हूँ ना भाई, रुको ना. ये लो ना भाई. भाव फक्त 300. देखना भाई थोड़ा और करना यार, मंडल के खर्चे कितने बढ़ गए. अरे भाई अभी थोड़ा तंगी चल रहा है, मैं आपको अगले साल करता हूँ ना, इसे थोड़ा ज्यादा. अभी मेरे को थोड़ा काम है, मैं चलता हूँ. चलो भाई. तरी तुला बोललो होतो मी, चल. ए जेपी दादा. अरे भाऊ या वेळेला तू आज लेट झाला वाटतं पेपर टाकायला. अरे हो रे दादा, तो लाईनीला पोरगा आला नाही ना, म्हणून त्याची लाईन पण मलाच टाकायला लागली. ते जाऊ दे. अरे धन्यवाद भाऊ, पण एवढे नको यार. अरे दादा राहू दे रे, स्वखुशीने देतोय, आपल्या मंडळासाठी, आपल्या बाप्पासाठी देतोय. आणि आता महागाई पण किती वाढली आहे, आपण नाही करणार तर कोण करणार. खरं तर मागच्याच वर्षी देणार होतं रे, पण गेल्या वर्षी माझा जॉब सुटला, याच्यावरतीच सगळं काय चालू होतं. या वर्षी मात्र बाप्पाच्या कृपेने मस्त आहे सगळं, म्हणून. भाऊ मानलं यार तुला, मंडळ आभारी आहे. अरे दादा राहू दे, पावती नंतर दे, मला आता घाई आहे, मी निघतो. बघितलंच भावांनो, ज्याच्याकडे जास्त पैसा असतो ना त्याचं हृदय छोटं असतं, पण ज्याच्याकडे कमी पैसा असतो ना त्याचं हृदय मोठं असतं.